मंगेश पडळकरांनी हे लिहिलेलं जे गाणं आहे हे त्यांनी त्यांच्या मुलीकरता लिहिलं होतं. पौंगडावस्थेत असलेली, किशोरावस्थेत असलेली मुलगी पौंगडावस्थेत चालली होती आणि म्हणून त्यांनी ते गाणं म्हणजे लिहिलेलं आहे, बोल लिहिलेले आहेत. दिवस तुझे फुलायचे, झोपाळ्या वाचूनच झुलायचे. त्या गाण्याचा एक किस्सा आहे, थोडासा मजेशीर आहे. शेवटचं जे अंतर आहे त्याचा, माझ्या ह्या घराच्या पाशी थांब तू गडे जराशी. माझ्या या घराच्या पाशी त्यांनी शब्द लिहिले होते. त्यावेळेला त्यांनी आपल्या मुलीला ते ऐकवलं गाणं लिहिल्यानंतर, आणि तिथे त्यांनी ना हा शब्द टाकलेला. माझ्या या घराच्या पाशी थांबन ना गडे जराशी. तर तो नाग एकत्र जर शब्द घेतला तर तो त्याचा अर्थ फार वेगळा होतो. तो शब्द ऐकल्यानंतर ती मुलगी घरातच पळून गेली आतमध्ये, आणि अरे बाबांना कळे ना की बाबा ही का बरं आतमध्ये पळाली. मग तिने हळूच लाजत येऊन सांगितलं, बाबा तुम्ही तो अक्षर जे टाकलं आहे ना ते जर तुम्ही पुन्हा एकदा वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्याचा अर्थ पूर्णपणे बदलतो आहे. आणि मग त्यांनी तो शब्द त्यातून काढला आणि मग पुढची ओळ तयार झालेली आहे. असं त्या गाण्याचं एकंदर भाग आहे, गमतीशीर. असो, संत विष्णुदास हा अभंग उषा मंगेशकरांनी गायलेला माझी रेणुका माऊली ह्या सादर करत आहेत संध्या. अतिशय सुंदर अभंगवाणी आहे. जैसे वत्साला